नाहीत। महाराष्ट्रातल्या जनतेनं संजय राऊत आणि उभाटा गटाला पळून लावलेलं आहे। तुमची पळता भुई थोडी झालेली आहे। विधानसभेची निवडणूक असू द्या, महापालिकेची निवडणूक असू द्या, जिल्हा परिषदेच्या निवडणूक असू द्या, जनतेला तुम्हाला सामोरं जाता आलं नाही। अनेक ठिकाणी तुम्ही उमेदवारी अर्ज देखील भरू शकला नाहीत। संजय राऊत तुम्ही पाय लावून पळून जाणारे तुम्ही आहात आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला पळून लावलेलं आहे। अमित भाई शहा या देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी 370 कलम हटवलंय। त्यामुळे पळून जाणाऱ्यांमध्ये अमित भाई नाही आहेत, तर पळून जाणारे पळपुटे हे संजय राऊत, उद्धवजी ठाकरे तुम्ही दोघे आहात। कांड करण्याचं काम उद्धवजी ठाकरेंना चांगलं जमतंय, संजय राऊत तुम्हाला चांगलं जमतंय। या देशामध्ये वंदे मातरम म्हणावंच लागेल हे पहिल्यांदा कोणी सांगितलं? भारतीय जनता पार्टीने सांगितलं, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं, अमित भाई शाह यांनी सांगितलं। तुम्हाला मात्र वंदे मातरम सक्तीचं झाल्यानंतर तुमच्या बुडाखाली अक्का लागली, कारण तुम्ही आता दाढ्या कुरवळण्याचं काम करतायत, तुम्ही औरंगजेब फॅन क्लब चालवतायत। त्यामुळे तुम्हाला वंदे मातरम सक्तीचं चालत नाही। अमित भाई शाह असतील, मोदीजी असतील, हे वंदे मातरम सक्तीच्या बाजूने होते। संसदेमध्ये त्यांनी कायदा पारित केला आणि आता तुमच्यासारख्या देशद्रोहाच्या बुडाला आग लागली आहे। त्यामुळे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित भाईंवर टीका करतायत।